हां, पहिल्यापासून सुरू करत आहे. आज जिथून सुरू केलं सवितृ स्वरूपाचे चिंतन करताना महाराज म्हणतात, बुद्धिप्रेरक सवितुर्न सिद्धरूपम ध्यायेत ध्यायेत जगरुश्रेष्ठं देवस्य रूपं. हां, तर आत्तापर्यंत कसं ही पहिल्यांदा 5 स्वरूपं सांगितली. म्हणजे सवितृरूप सांगितलं, गजरूप झालं, मग नगतनया म्हणजे शक्तिरूप पार्वती झालं, मग शिव ईश झालं आणि नंतर हरी हे रूप झालं. आता ती रूपं एकच आहेत हे काल आपण पाहिलं. म्हणजे सुरुवात तिथून झाली की हे 5 रूपांनी जरी हा कार्यभेद आहे, हा रूपभेद खरं तर नाहीच आहे, तो कार्यभेद आहे. पण त्या कार्याला अनुकूल जी रूपं घ्यायला हवेत तशी तो घेऊन येतो. तरी त्यात सवितृ रूप असं आहे, ते तसं म्हटलं तर निर्गुण निराकार आहे. सवितृ तत्वाचं असं कोणतं चित्र नाही आहे. म्हणजे सवितृ रिप्रेझेंट करतात, एकतर सूर्यानी रिप्रेझेंट करतात किंवा गायत्रीनी. पण गायत्री किंवा सूर्य हे त्याचे सिम्बॉल आहेत. जसं वेदात जे सांगितलेलं आहे की सूर्य हा नारायणाचा सिम्बॉल आहे. तो सूर्य नारायणाचा सिम्बॉल कोणत्या नारायणाचा, तर सवितृ रूपाचा तो सिम्बॉल आहे. तर तसं कार्यभेद आहेत पण स्वरूपभेद नाही. रूपवरचे भेद आहेत पण स्वरूपभेद नाही. जसं मोठ्या महाराजांना घेतलं पहिल्यांदा आणि म्हणाले की तुम्ही श्वेतवस्त्रात, आम्ही भगव्या, एवढाच काय तो फरक. म्हणजे तो रूपाचाही फरक नाही आहे. आपल्याला ती रूपं वेगळी दिसतात कारण आपण मायेत आहोत. तिकडे ते सच्चिदानंद घन झालेलं असंच, तिथे फक्त चैतन्य, त्या महात्म्यांना स्वतःचं चैतन्य आणि ते चैतन्य, तिथे पंचमहाभूत नाहीच आहेत. तर तसं आहे. तर ते ह्याच्यात या 5तला फरक नुसता गेला नाही, तर चिंतन मी करतो ही भेदावलीही नको आहे. म्हणजे मीही गेला. हां, आणि मग सविता, गजमुत, नगतनया, हरी, शिव हे सगळे एक आहेत. आणि गायत्री महामंत्रात तो अर्थ आहे. त्यात आता वरेण्य शब्दावर पण आपण मगाशी बोललो की वर्ण्यास योग्य कोणतं, आपण कोणतेही वरण करतो तर सर्वात बेस्ट आहे तेच वरण करतोस ना, म्हणून तो वरेण्य आहे. आणि तत् सवितुर, तर त्यातला तत् म्हणजे तो नुसतं नाही आहे. त्या तत्चा अर्थ तत्वमसीमधला तत् जो आहे, त्या तत्पदार्थाची शुद्धी करून जो तत्पदार्थाचा अर्थ आहे तोच तिकडे आहे. आणि तोच म्हणजे तो आपण काल पाहिलं की वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ. तर तो परमात्मा म्हणजे तो सर्वव्यापी आहे, सर्वशक्तिमान आहे किंवा भक्तवत्सल आहे. हे सगळे जे आहेत ते बाजूला ठेवून उरतं ते काय, तर ते सच्चिदानंद. तर इथे तो तत्पदार्थाची शुद्धी काय आहे, तर तत् म्हणजे सच्चिदानंद. तर ते सच्चिदानंद परब्रह्म तत्व आहे. तेच जेव्हा बुद्धीला प्रेरणा करतं तेव्हा त्याला सवितृ म्हणायचं. तसंच ती पुढे वेगवेगळे कार्य करतं तेव्हा त्यांना गजरूप आलं आहे, देवी रूप आलं आहे, शिवरूप आलं आहे, आणि मग ते स्वस्वरूपात जेव्हा असतं तेव्हा ते हरिरूप आहे. असं. हां, तर म्हणजे तत्सवितुर म्हणजे तत् पदार्थांनी दाखवलेला जो सच्चिदानंद आहे तोच सवितृ रूपाने बुद्धिप्रकाश करतो. धी म्हणजे बुद्धी, धीमही धियो यो न. आता आपला गायत्री मंत्र हा विषय नाही आहे त्यामुळे त्या डिटेलमध्ये जाऊया नको. पण इथे मुख्य काय आहे की 5 स्वरूपं एकच आहेत एवढंच नाही. चिंतन करणारा मी आहे ते एक्झिस्टच करत नाही. मी असं काही नाहीच आहे. त्यामुळे चिंतन मी करतो हा भेद नको. आणि हा भेद जर नको असेल तर मी गेल्याशिवाय तो भेद जाणार नाही. तर त्यामुळे ह्या आरतीची, पंचायतनाच्या आरतीची किंवा पंचायतना यागाची जी परिणिती आहे ती आत्मबोधात आहे. अशा लेवलची ही आरती. काल देरकर काकांनी, तुम्हीच विचारलं ना हे एवढं हेवी कोणाला, का तुम्ही म्हणाला हे
हे प्रवचन असं आहे की हे कोणासमोर महाराजांनी केलं, की कोणाला कळेल अशा यांच्यासमोर केलं. तर ते कृष्णा शास्त्री आर्वीकर आणि त्यांचे वडील त्यांच्या इथे झालेला हा पंचायतनी याग आहे. म्हणून हां, म्हणजे त्या लेवलची ते त्यांचा हा वेदाभ्यास सगळा झालेला आहे त्यांना. म्हणजे आपली टेक्स्टबुक असतात तसं त्यांचं तत्वमसी म्हणजे असंच हे बोलून जातं. अजून एक सांगतो, याच्यात UPSC वगैरे एक्झाममध्ये हा विषय तत्त्वज्ञान आहे ना, तर त्याचे असे 30-35 वर्षाचे प्रोफेसर आहेत आणि काय सुंदर सांगतात या आत्मानात्म विचार. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की भारतात अशी शिक्षण पण चालू आहे आणि असं शिकवणारे 30-35 वर्षाची पण आहेत. माहिती नसतं आपल्याला केवढे तरी हे श्रेष्ठ लोक आहेत आपल्या इथे. हां, तर गायत्री मंत्राचा अर्थ आहे तिथे शुद्ध तत्पदार्थ दाखवलेला आहे. म्हणजे शुद्ध म्हणजे मग तो भक्तांचं रक्षण करतो वगैरे हे काहीच नाही त्याच्यात, फक्त सच्चित आनंदरूप तो आहे असा. पण इकडे तो आता बुद्धिप्रेरक म्हणून आलेला आहे. म्हणजे हा गुण त्यांनी आता स्वीकारलेला आहे असं सांगितलं आहे ते. हां, मग पण त्याचे सविता हे जे स्वरूप आहे ते बुद्धीला प्रेरणा करणारे आहे. सविता स्वरूप जो ईश्वर आहे तो बुद्धीला प्रेरणा करतो. आणि हां, वाचा ना तो. ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती ते. हे गीतेत भगवान सांगतात की जो अनन्य होऊन माझं चिंतन करतो, अप्रतिहत आणि अनन्य, त्याला मी हा बुद्धियोग देतो. आता आपण शनिवारी जे बुद्धीचं घेतोय तर ॲक्च्युली गीता हाच सगळा बुद्धियोग आहे. म्हणजे गीतेत जरी कर्मसन्यास किंवा पहिला म्हणजे कर्मसन्यास नंतर योग असे 18 अध्याय, प्रत्येक अध्याय हा योग म्हणून सांगितला आहे. पण पूर्ण गीता हाच बुद्धी योग आहे. कारण सुरुवातीला अर्जुन जो म्हणतोय की मला काहीच समजत नाही आहे, तिसरा अध्यायात तर म्हणतोय की तू व्यामिश्रेण वाक्यानं म्हणजे मिक्स अशा वाक्यांनी मला मतिभ्रमित कशाला करतोय. यच्छ्रेय निश्चितम ब्रूही तन्मे म्हणून म्हणतो तोच अर्जुन. पुढे पुढे त्याचे प्रश्न इतके रिफाईन होत जातात की 18व्या अध्यायातला जो प्रश्न आहे तो प्रश्न पण आपल्याला कळणार नाही. 18व्या अध्यायात तो विचारतो की संन्यास आणि त्यागातला फरक काय तो मला सांग. म्हणजे तिथपर्यंत ती बुद्धी शुद्ध होत गेलेली आहे त्याची. तर ती बुद्धी शुद्ध व्हायला पहिलं तर बुद्धीला प्रेरणा झाली पाहिजे. बुद्धीला प्रेरणा होण्याच्या आधी तो अधिकार आला पाहिजे, नाहीतर ती बुद्धीला प्रेरणाच होणार नाही. त्यामुळे गायत्री मंत्र पण मुंज करून तो विधी केल्यावर तो अधिकार आहे आणि मग बुद्धीला प्रेरणा. त्याच्याशिवाय केलं तर प्रेरणा होणार नाही, भलतंच काहीतरी होईल असं आहे. तर ती बुद्धीला प्रेरणा झाली. इथे अर्जुनाच्या बाबतीत काय झालं, जोपर्यंत तो हे बरोबर नाही, लोकांना मारणं बरोबर नाही, ह्याच्यापेक्षा मी भिक्षा घेऊन राहतो, यांनी तू मला दूर होशील, आपल्याला हे कळलं म्हणतो. म्हणजे कृष्णाला पण तो इन्क्लूड करतोय की आपल्याला हे आधी लक्षात आलं नाही, हे यांनी सगळा धर्म जाईल, तूही मला दुरावशील वगैरे शहाणपणा सांगतोय तोपर्यंत आहे. पण जेव्हा तो म्हणतो शिष्यस्तेहम शादिमांतम प्रपन्नम, तेव्हा मग उपदेशाला सुरुवात आहे. तोपर्यंत भगवंतांनी उपदेश केलेला नाही. म्हणजे भगवान आखडतायत असं नाही की मला विचारत नाही, शहाणपणा सांगतोय ना तुझं तू बघ, असं नाही. कारण तोपर्यंत सांगून उपयोगच नाही आहे. म्हणजे पालथ्या गडावर पाणी तसं होणार ते, तोपर्यंत सांगून उपयोग नाही. बरं, सांगायला सुरुवात केल्यावर पण पहिल्यांदा काय सांगितलं आहे त्यांनी, पहिल्यांदा त्यांनी तुझा देहाभिमान सोड वगैरे हे आधी नाही सांगितलं आहे. उलट सुरुवातीला असं सांगितलं आहे की संभावितस्य अपकीर्ती मरणादतिरिच्यते. म्हणजे संभावित जे असतात, म्हणजे ज्यांना समाजात मान असतो, त्यांची अपकीर्ती ही मरणापेक्षा भयंकर असते. म्हणजे अभिमान वाढवायसारखं सांगितलेलं आहे सुरुवातीला. कारण तिकडे अर्जुन तिथे, आणि मग तो ददामी बुद्धी योगदम अर्जुनाला मिळालं का, कारण अनन्य आणि शरण आलेलं आहे तिकडे. तर म्हणून सुरुवातीला ती बुद्धीला प्रेरणा तरी व्हायला पाहिजे की
जे आपण याच्यात बुद्धीच्या ह्याच्यात ज्ञानाच्या 7 भूमिका आपण बघायला सुरुवात केली. आता आपण 5व्या भूमिकेपर्यंत आलो. पण पहिली जी भूमिका ज्ञानाची आहे ती शुभेच्छा आहे. आणि शुभेच्छेच्याही आधी ती भूमिका मिळायला संशय ही पायरी धरले गेले वेगळ्या क्लासिफिकेशनप्रमाणे. कारण हे ईश्वर आहे की नाही हा संशय नाही. संशय म्हणजे तो कसा आहे की हे सगळं चाललं आहे, पण हे चालवणारा दुसरा कोणी वेगळा आहे का, म्हणजे ईश्वर आहे का असा संशय, पॉझिटिव्ह संशय. म्हणजे ईश्वर म्हणजे माहीत नसताना म्हणजे खरंच ईश्वर आहे का, ह्यानी ती शुभेच्छेला सुरुवात झाली. आणि शुभेच्छा निर्माण झाल्यावरच मग बुद्धियोग द्यायला भगवंत सुरुवात करतात, नाहीतर देऊनही उपयोग नाही. आणि आपण कोणताही उपदेश पाहिला ना, म्हणजे ह्याचं देऊनी उपयोग नाही हे आपण सारखं का म्हणतो आहे, कारण आपण गुरुचरित्र पाहिलं किंवा कोणत्याही ह्याच्यात पहिल्यांदा ज्ञान सांगितलेलं आहे. गुरुचरित्रात ती कथा आहे, ती नवरा तिचा आजारी असतो, त्याला घेऊन येते पादुकांच्या इथे आणि तो मरतो. मग हे त्या ब्रह्मचार्याच्या रूपात येऊन उपदेश करतात. ती म्हणते उपदेश वगैरे काय नाही, यांच्या शरणात आलो आणि तो गेला कसा. मग तिला कर्ममार्ग सांगतात, विधवा धर्म अमुक तमुक हे सांगतात. मग त्या मार्गाने जायचं तिचं हे केल्यावर दर्शन देऊन तिचा व्यवहारिक हे दूर करतात. म्हणजे काय झालं, ज्ञान सांगून त्याचा उपयोग नाही झाला. ते तिकडेच ऐकलं असतं तर मुक्ती मिळाली असती. नवरा पाहिजे कशाला पाहिजे, पातिव्रत्य कशाला आहे, पातिव्रत्याचं पालन करून मिळणार कोण आहेत तर भगवंत मिळणार आहेत. तेच भगवंत येऊन ज्ञान देताना ते नको म्हणाली, कारण ती दुःखात असताना ज्ञान घ्यायची शक्तीच राहत नाही आहे माणसाला. त्याच्याकरता धर्मेप्रीतीम डायरेक्ट मागून उपयोगच नाही आहे. पहिल्यांदा पापम तापम मागितलं तेवढा करता, नाहीतर ते नुसतानी धर्मे प्रीतीम, इथे मनात आवडतच नाही आहे धर्म आणि प्रीती मागतोय कशाला. आपल्याला समजा एखादा माणूस आपल्याला आवडतच नाही आहे, तर ह्याच्यावर माझं प्रेम उत्पन्न व्हावं असं आपण म्हणू शकतो का मनापासून? नाही म्हणू शकत. म्हणून ते पापम तापमपासून. तर ते तम जोपर्यंत जात नाही तोपर्यंत प्रेरणा होत नाही. तर ते तम जाणे इतकी तरी हे आली का मग तो बुद्धिप्रकाश करणारा सवितृ रूपाने भगवंत प्रकट होतो. जसं रात्र झाल्यावर सूर्य प्रकट होतो, त्याच्यासाठी ती रात्र संपावी लागते. तसं तमोगुणाचा तरी रजोगुणाचा नाही झाला तरी ठराविक लेवलपर्यंत तमोगुणाचा नाश झाल्याशिवाय सवितृ देवता बुद्धिप्रकाश करत नाही. त्यामुळे दुसऱ्याच्याबद्दल जोपर्यंत मनात द्वेष आहे तोपर्यंत बुद्धिप्रकाश नाही. म्हणजे कितीही मोठे हे असले, म्हणजे वसिष्ठ आणि विश्वामित्रांचं उदाहरण देतात की इतके त्यांनी प्रतिविश्व निर्माण केलं, गायत्री मंत्राचे द्रष्टे आहेत, पण तो द्वेष इतका आहे तोपर्यंत ब्रह्मर्षी होऊ शकत नाही. तर तमोगुणाचं सर्वात लक्षण म्हणजे मोठं म्हणजे दुसऱ्याच्या अकल्याणाची इच्छा. रजोगुण म्हणतो माझं कल्याण व्हावं, मला चांगलं मिळावं, पण दुसऱ्याचं वाईट व्हावं हे मनात येणं हे तमोगुण गणाचं. तर तो तरी मिनिमम गेला तर मग भगवान बुद्धिप्रकाश करायला समोर येतात आणि ददामी बुद्धी योगंतम म्हणतात. अर्थात त्याच्यासाठी अनन्य झालं पाहिजे. ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांति ते. ही जी ईश्वरदत्त बुद्धी आहे ती वेगळी मानायला पाहिजे. एक मिनिट. हां हे ददामी बुद्धी योगम तम हां. ते बुद्धीच्या याच्यामध्ये तुझे हो त्याचे सांगितले हो मेधा प्रज्ञा हो जे स्तर सांगितले. मग इथला हा बुद्धियोग हा थेट प्रज्ञेचा मानायचा का? हा का पूर्ण आहे. कदाचित ती होतीच पण हा पूर्ण बुद्धियोग. एकदा आपण म्हणजे कसं आहे की बुद्धीचेच जसं आपण एक आत्मा शब्द कधी जीवात्मा म्हणून वापरला जातो किंवा कधी आत्मा म्हणजे सच्चिदानंद म्हणून वापरला. तर जेव्हा आपण बुद्धीचे स्तर म्हणतो तेव्हा बुद्धी प्रज्ञा आणि बुद्धी मेधा आणि प्रज्ञा येते. पण बुद्धी म्हणजे मनापासून बुद्धीपर्यंत जाऊन प्रज्ञेपर्यंत
पोचणं हा पूर्ण बुद्धियोग झाला. पण प्रज्ञा हे शुद्ध बुद्धीचं शेवटलं आहे का? हो हो, शुद्ध बुद्धी म्हणजे महत्त्वापर्यंत पोचलो. म्हणजे तिथे अहंकार पण गेलाय. महत्त्वापर्यंत एकदा पोचलं की त्याच्या पुढे सद्गुरू तुम्हाला सच्चिदानंदापर्यंत पोचवतात, कारण महत्त्वाच्या इथे तुमचा अहंकार पण गेला. पण मेधा आणि प्रज्ञा ह्याच्यामध्ये मग फरक? हां, तर पहिल्यांदा आपण बुद्धी बघू. आपण त्या बुद्धीच्या ह्याच्यात आलं तरी आपण ते परत बघू की बुद्धी म्हणजे आपल्याला व्यावहारिक गोष्टी कळणं, जे दृश्य आहे म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण याच्यात एक्सपर्ट होणं इथपर्यंत बुद्धी आहे. प्रज्ञा कुठे येते? जेव्हा शब्द प्रमाण कळायला लागतं तेव्हा. प्रज्ञा का मेधा? प्रज्ञा नाही, सॉरी, मेधा. तर आपण मेधावी केव्हा म्हणतो की आता आपण बघतो ना व्यवहारात पण, समजा पहिला नंबर येणारे किंवा हे आहेत, बुद्धिमान आहेत, शास्त्रज्ञ आहेत म्हणा, काय आहेत, पण ईश्वराकडे लक्ष नाही. ते बुद्धिवान आहेत पण मेधावान नाही. तिथून शुभेच्छा जर निर्माण झाली आणि ज्ञानाच्या भूमिकेत वर गेला की मग मेधा जागृत होते, म्हणजे मेधा प्रभावी होते. अजिबात मेधा नसते असं कोणी म्हणू शकत नाही, कारण कुठे ना कुठेतरी ईश्वर तत्वाबद्दल आस्था आणि विचार असतोच. तर मेधा ही म्हणजे मी चक्राच्या संदर्भात पण ते सांगतो. मेधा म्हणजे पहिल्यांदा तुमची बुद्धी व्यावहारिक समजायला आहे तोपर्यंत ती बुद्धी झाली. मेधा म्हणजे ईश्वर तत्व, अध्यात्म, हे जेव्हा ती बुद्धी समजून घ्यायला लागते तेव्हा ती मेधा झाली. मेधेचा उत्कर्ष परोक्ष ज्ञानात आहे आणि परोक्ष ज्ञाना क्रॉस करून अनुभव आला की ती प्रज्ञा. प्रज्ञा इथे म्हणजे ते पूर्ण शब्दप्रमाण जे आहे ते अनुभव आणि प्रत्यक्ष होतं. म्हणजे तिथे शब्दप्रमाण आहे, तेच अनुभव नाही, अनुमान प्रमाण आणि प्रत्यक्ष प्रमाण, हे तिन्ही एकच होऊन जातात, कारण प्रत्यक्ष अनुभव आहे. तिथे अनुमानाची गरजच नाही आहे, कारण ज्ञान झालं म्हणजे शाब्दिक नाही. शाब्दिक ज्ञान म्हणजे मेधा झाली, परोक्ष ज्ञानापर्यंत. मेधा, अनुमान आणि शब्दज्ञान हां, पलीकडे जेव्हा ट्रान्सेंड होतो, हो, प्रत्यक्ष अनुभव आहे आणि अनुभूतीच्या हां, स्तरावर जेव्हा बुद्धी ती पोहोचते, प्रज्ञा तेव्हा झाली. ती प्रज्ञा. हो, प्रज्ञा झाली. म्हणजे अहम ब्रह्मास्मीपर्यंत प्रज्ञा झाली आणि अहम ब्रह्मास्मी नंतर सकलमिदम अहमच वासुदेव किंवा सर्व खल्विदम ब्रह्म हा अनुभव येतो. सकलमिदम अहमच वासुदेव, त्याच्यानंतर वासुदेवच सर्वम. त्यामुळे प्रज्ञा आहे हे पण नाही राहिलं तिथे, फक्त सच्चिदानंद आहे. मी सच्चिदानंद असं पण नाही. महाराजांनी म्हणजे मागे पण आपण हे बघितलेलं की एकांना हे दिलेलं आहे, श्रीकृष्ण शरणम किंवा दत्त शरणम, मम नाही आहे तिकडे. तर ती अवस्था आहे. त्यामुळे आपल्याला जे वाटतं मी शरणागत झालो, म्हणजे ती शरणागतीच नाही, कारण मी जिथे आहे तिथे शरणागती नाही. शरणागती हा कमीपणा नाहीच आहे. म्हणजे आपण कोणत्या ह्याच्यात हा घेतलेलं उदाहरण की आत्मस्वरूपा किंवा ईश्वरापर्यंत पोचायची ती शिडी आहे, ती वर जाणारी नाही आहे, ती अशी खाली जाणारी आहे. प्रपन्नत्व हे मोठं आहे. ती शरणागती आपल्याला कमीपणा घेतला असं वाटतं, नाही. तो जो काय कमीपणा आपल्यातला आहे ते सोडणं म्हणजे अहंकार सोडणं हा खरा मोठेपणा आहे. तेव्हा तो त्या तत्वाला पोचतो. त्या तत्वाला पोचलं की ती प्रज्ञा. आपल्या म्हणजे मागे पुढे जरी असले प्रत्येक जण, प्रत्येक साधक जरी या मार्गावरती, तरी ढोबळमानाने किंवा व्यावहारिक अर्थाने सुद्धा एवढ्या मोठ्या लेवलवरती जरी नाही पोचलं नसलं तरी, आणि सर्वसामान्य साधक जरी असला तरी एक इथे शरणागतीचे जे म्हणाल असते की शरणागती मधाचं बोट आहे की ज्याला ते लागलं त्याला त्याचा आनंद कळतो. म्हणजे शरणागती म्हणजे कमीपणा नाही किंवा त्याच्यामध्ये काही हे नाहीये की आपलं काहीतरी कमी करतोय, छोटं करतोय, अशा याच्यातला अजिबातच भाग नाही. तर हा आपल्यालाही अनुभव येतो की ज्यावेळेला शरणागती
मध्ये असलेला आनंद सापडतो त्यावेळेला आपण म्हणजे मग त्याच्यात मग कळायला लागतं की शरणागती हे त्या अर्थाने खरं शरणागती नाही आपली. खरं तर म्हणजे तू जे म्हणाली ना मधाचं बोट आहे हा. तर उलट आहे, जहाल आहे, नाही, नाही. तिखट आहे, हो. कडू आहे, पण ते अमृत पण आहे. ते- हा, पण ते आणि मग मधाचं नंतर बोट तो म्हणजे कशा चव. अर्थाने अमृताचं हा. बोट म्हणूया हवं तर. हा, अमृताचं मधाचं बोट आहे, म्हणजे पण ते कडू आहे. हा, पण मधाचा इन द सेन्स त्याचा अर्थ त्याची काय म्हणतात ना, त्याची ती हे एक लागणं, गोडी चटक गोडी. लागणं, गोडी लागणं, की ज्या क्षणी ते कळतं की अरे शरणागतीतला आनंद जो आहे तो आतापर्यंत मला तो अनुभवायलाच आला नव्हता आणि बरोबर. आता हा काहीतरी वेगळाच आनंद वेगळाच आहे. आनंद आहे. हे ज्या क्षणी आपण चाखतो अगदी सर्वसामान्य लेवलवरती पण आज आपण काही सोडलेली नाहीये, शरणागती नाहीच आहे आपली खरं तर गुरूंच्या पायाशी किंवा ईश्वराकडे, कारण आपण आपलं धरून चाललोच की, त्याच्यामुळे शरणागती नाहीये. पण त्या लिमिटेड अर्थाने सुद्धा जेव्हा छोट्या छोट्या बिंदूंमध्ये शरणागती सापडते मधून मधून, याचंही एक कारण आहे. गोड लागते की मग मागे यावंसं वाटत नाही, असं वाटतं की पण नाही शरणागती जास्त छान आहे. परंतु तीच शरणागती आहे हे पण नाही वाटत. नाही ना. हो. त्याच्या पुढे हा. हा, पण म्हणजे मी त्याच्या विरुद्ध म्हणतोय, मधाचं बोट लागतच नाही आपल्याला. नाहीतर जर गोड असतं रसज्ञावशा तारकम स्वादुलभ्यम. सगळी नसते. हा, नाही, मधाचं बोट म्हणजे मी त्या चवीच्या हा. अर्थाने नाही म्हणत आहे, त्याची ती त्याचं गोडी लागणं आहे ना, हम्म. ती गोडी लागत नाही ती. आणि हीच माया आहे, जे सर्वात गोड आहे त्याचीच गोडी न लागणं हीच माया आहे. व्यवहारातली सगळी गोडी लागते. कशा अर्थाने म्हटलं मी की मग त्या क्षणाला त्याच्यात मध्ये आपलं हृदय, मन किंवा आत्मा हा. एक एक टप्प्याने म्हणूया की त्याच्यात बुडून राहायची जी इच्छा होणे, त्या अर्थाने मी हा, मधाचं बोट म्हणते. आणि ह्याच्याकरता काय माहिती आहे का, हे का होऊ शकतं, हे भक्ती मार्गात होऊ शकतं. कारण म्हणजे आपण जे म्हणतो, बरेच जण म्हणतात की भक्ती सोपं आहे. महाराज एका प्रवचनात म्हणाले की भक्ती सोपी आहे, ज्ञान अवघड आहे, पण कठीण आहे म्हणे भक्ती. भक्ती काही सोपी नाही. मग ह्याच्यात सांगड कशी घालावी? मग सगळे संत भक्ती सोपी सांगतात का? तर भक्तीची सुरुवात सोपी आहे. कारण भक्ती ही भावपदार्थावर अधिष्ठित आहे. आपल्याला तत्वज्ञान आहे, ते व्यवहारात कुठेही आपल्याला त्याच्यासारखं काही अनुभव नाही आहे. पण भावपदार्थाचा अनुभव, भाव जो आहे तो जरी चुकीच्या वस्तूवर लावला तरी त्याचा एक अनुभव आहे. त्यामुळे अनुभव साधर्म्यामुळे ती सुरुवातीला आपल्याला वाटते की हे म्हणजे सुरुवात करायला ती सोपी वाटते की बाबा बाकी ह्याच्यावर आहे, तसा ईश्वराशी आपला काहीतरी संबंध आहे. पण ज्ञानाची परिणिती सोपी आहे. म्हणजे भक्तीच्या मनाने ज्ञानाची परिणिती सोपी आहे, पण भक्ती मिळणंच ज्ञान संपल्यावर किंवा ज्ञान झाल्यावर भक्ती मिळणार आहे. त्यामुळे ती तशी सर्वात कठीण. तर मूळ आपण परत मुद्द्यावर येऊया की हां, यांना तो ददामी बुद्धी योगंतमचा हे पाहिजे होता. मी पॉज करतो त्यांचा. तर म्हणजे वसुधा, तुम्ही विचारलेला प्रश्नाचा हा सगळा बुद्धियोग आहे, पण तो मिळतो करता कोणाला की जो प्रीतिपूर्वक भजन करतो. म्हणजे तो मूळ श्लोक हा असा आहे, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगंतम येन माम उपयांती ते. तर ईश्वराच्या भक्तीने भजनाने, भजणे म्हणजे गायन अशा याने नाही, सतत त्याच्याशी संलग्न राहण्याने तो मिळतो. पण तो बुद्धियोगाची जी सुरुवात आहे, ती सुरुवात करून देणारं जे रूप आहे ते सवितृ रूप आहे. हां, आणि मगाशी ते आपण लेवलबद्दल म्हणत होतो. तर आधी ज्ञान सांगतात. आपण जर दत्तपुराण घेतलं, दत्तमहात्म्य घेतलं, तर तिकडे पण ज्ञान, उपासना आणि भक्ती सांगितलेली आहे. त्यामुळे आधी ज्ञान सांगतात, कारण तुमचं टार्गेट फिक्स व्हायला पाहिजे. भक्ती अशी आहे की ती पॉईंट करता येत नाही. म्हणजे ती शेवटची जरी असली तरी पॉईंट करता येत नाही. पण तुम्ही भक्तीने सुरू केलीत आणि मध्ये तुम्हाला ज्ञान लागलं तर मग तुम्ही तिथे थांबत नाहीत, पराभक्तीपर्यंत जातात. पण तुम्ही भक्तीने सुरुवात नाही केली, ज्ञानमार्गाने गेलात तर मुक्ती मिळेल, भक्ती नाही मिळू शकणार.
तर कोणत्याही ह्या ग्रंथाची हे बघितली तर तुम्हाला आधी ज्ञान सांगितलेलं आहे आणि मग तेवढी तयारी नसल्यामुळे मग कर्म सांगितलेलं आहे आणि मग म्हणजे उपासना असं यांनी तो पुढे आलेला आहे. हां, तुमचं ह्याचं उत्तर आलं. ही जी ईश्वरदत्त बुद्धी आहे ती वेगळी मानायला पाहिजे. योगक्षेम वहाम्यम हे भगवंताची प्रतिज्ञा आहे. मोठे कार्य आहे योगक्षेम. हे, काका, तुम्ही जे महाराजांना पत्र लिहिलेलं ना कर्मानुसारिणी बुद्धी आणि ते सांगा ना एकदा. तुम्ही 3 हे केलेले आहेत ना, कर्मानुसारिणी, ईश्वर प्रदत्त आणि तुम्ही 3 भाग केलेले, पण महाराजांनी 2 याच्यात होतं. हां, आणि स्वतःची बुद्धी. म्हणजे मला की जसं या आधीच्या 2 बुद्धींची काही संबंध नाही, माझ्यातच ती जनरेट झालेली आहे. एक कर्मानुसार, दुसरी महाराजांनी दिलेली आणि तिसरी मी मला वाटतं त्याप्रमाणे बुद्धीनुसार आहे. मला आता ते तर महाराजांनी म्हणजे मला वाटतं ती बुद्धी वेगळी ते काढूनच टाकलं, कारण ते मला वाटतं तीच आयदर कर्मानुसारिणी आहे किंवा मग ईश्वर प्रदत्त आहे. म्हणजे माझ्या पूर्वकर्मांनी मला वाटतंय किंवा ईश्वराने बुद्धी दिले म्हणून वाटतंय, याच्यापेक्षा तिसरं काही नाही. आणि मग काय सांगितलेलं महाराजांनी? हां, मग ती कर्मानुसारिणी बुद्धी पण आपल्या कर्मानी म्हणजे ईश्वर प्रदत्त परिवर्तित होऊ शकते असं आलं. जर आपली कर्म धर्माप्रमाणे झाली तर कर्मानुसारिणी आणि ईश्वर प्रदत्त असा फरकच राहिला नाही. कारण धर्माप्रमाणे जेव्हा वागतो तेव्हा ईश्वराच्याच आज्ञेने वागतो आणि ईश्वराच्या आज्ञेने वागणं हे ईश्वर प्रदत्त बुद्धीचंच लक्षण आहे. मग या 2 बुद्धीचा हेच राहत नाही. जी बुद्धी आहे ती ईश्वर प्रदत्त. आणि याचं उदाहरण आपल्याला म्हणजे सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे मोठ्या महाराजांचं, की कुठे जायचं आहे, कधी उठायचं आहे, कधी बसायचं आहे, सगळं दत्तप्रभू त्यांना सांगत होते. ते सगळ्यांनाच सांगायला तयार आहेत. आपल्याला घ्यायची तयारी नाही. आपल्याला आपली बुद्धी चालवायची जी, कारण राहू शकत नाही ना आपण, नुसते हातपाय हलवल्याशिवाय राहू शकत नाही. पण त्याच्याही पेक्षा जास्त आपण बुद्धीने हँडिकॅप आहोत, की आपली बुद्धी चालवल्याशिवाय आपल्याला राहू शकत नाही. म्हणजे कितीही मोठा अनुभव आला तरी त्यात शंका आहे. कितीही प्रेम वाटलं तरी दुसऱ्या क्षणाला विषयाचा अट्रॅक्शन आहे. त्यामुळे म्हणजे मगाशी जे चिवनी सांगितलं की ते गोड वाटतंय, मग वाटतंय तर जात का नाही? सिंपल प्रश्न आहे ना. म्हणजे महाराज सर्वत्र, म्हणजे माझ्यापुरतं म्हणतो, महाराज सगळे बोललो पण मग सगळं सोडून तिकडे का नाही बसत? कारण ती माया तिकडे आड येते. आणि मग त्यातनं बाहेर पडायचं असेल तर कर्मानुसारिणी बुद्धीची कर्म जी आहेत ती धर्माप्रमाणे ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे गेले तर विभूती योगात सांगतात की धर्माविरुद्ध भूतानाम कामोस्मी भरतर्षभ. म्हणजे काम म्हणजे कोणतीही इच्छा ही पण धर्माच्या चौकटीत असली तरी ते पण माझं रूप आहे म्हणतात भगवान. म्हणजे त्यांनी तुम्ही अडकणार नाही, जाऊन दे. म्हणजे चांगलं चुंगलं पाहिजे तर यज्ञ करून ते देवाला अर्पण करून जेव्हा तुम्ही खाता तर त्यांनी तुम्हाला खाण्याची इच्छा नाही वाढणार आहे, त्यांनी तुमची खाण्याची इच्छा जाणार आहे. हे महत्त्व आहे धर्माचं. आणि म्हणजेच कर्मानुसारिणी बुद्धी ईश्वरानुसारिणी करण्यासाठी एक आपल्याला ट्रॅक हे करून दिलाय. आणि आपल्या आपण जे नैवेद्य निवेदन करून खाणे हा जो आपल्याकडे हे आहे. हो, आणि सगळंच तसं आहे. म्हणजे फक्त खाण्याचं नाही, आपल्या धर्माची जी सगळी हे बघितली ना तर कुठेही म्हणजे इतकं बारीक आहे. आपलं जांभई आली, शिंक आली की हे कानाला हे लावतात. इथे सगळ्या देवतांचं वास्तव्य आहे. म्हणजे तुम्ही स्मरणाशिवाय राहू शकत नाही धर्म जर खराब जसंच्या तसा करायला लागेल तर. असं आहे ते. कर्मानुसारिणी बुद्धी ही वेगळी मानायला लागते.
योगक्षेमम वहाम्यम हे भगवंताची प्रतिज्ञा आहे, मोठे कार्य आहे. योगक्षेम शब्दाचा अर्थ तिथे पण तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यम, सगळ्यांचे नाही, जे नित्य अभियुक्त आहे. अभियुक्त, अभि शब्द आला म्हणजे आपण हे म्हणतो ना, म्हणजे इन ॲडव्हान्स, म्हणजे नुसतं युक्त नाही, आधीच युक्त आहेत ते, असं त्यांचं योगक्षेम. आणि योगक्षेमाचा महाराजांनी प्रवचनात अर्थ जे सांगितला. माझ्याशी सतत जोडलेले आहेत हो. त्यांचा योगक्षेम हो. नीट हो. चालू असं त्याचं. त्यांचाच हो, हं? त्यांचा त्यांचाच. हो. आणि योगक्षेम काय आहे तर महाराजांनी सांगितलं, योग म्हणजे अप्राप्य असेल त्याची प्राप्ती, ह्याला योग म्हणतात. आणि क्षेम म्हणजे प्राप्त आहे ते टिकवणं, हे क्षेम म्हणतात. काल आपण वाचत होतो ना, परवा करिश्मा प्रवचनातलं ते विषय सोडणं आणि पुन्हा विषयाकडे न जाणं. ते याच्यातलं आहे, साधन चतुष्टय पण वाचलं. हां, साधन चतुष्टयमध्ये परवा साधन चतुष्टय वाचत होते ते. तर उपरती आणि वैराग्य. हां, पहिल्यांदा. करिश्माला हो. अगं राहू दे. हो, बरेच जण भाचीच. ते महाराज बसलेले असताना नंतर ते PPT दाखव. हा, त्याचा व्हिडिओ. हां, तर काय परत म्हणत आणि हां, वैराग्याचं. तर साधन चतुष्टय संपत्तीत विवेक, वैराग्य, शमदमादी षटसंपत्ती आणि मुमुक्षा ही 4 साधनं सांगितले. आता त्या शमदमादी षटसंपत्तीमध्ये पुन्हा उपरती सांगितले. मग आधी वैराग्य सांगितले आणि परत उपरती सांगितले. मग फरक काय? आपण मराठीत तर ते सेमच घेतो ना, उपरती म्हणजेच वैराग्य. मग वेगळं का सांगितलं? तर वैराग्य म्हणजे विराग हा 2 अर्थाने आहे. वि हे विरुद्ध म्हणून पण वापरतात आणि विशेष म्हणून पण वापरतात. म्हणजे विज्ञान तिथे विशेष म्हणून, तसंच विरोधी असलं तरी वि वापरतात. संकल्प, विकल्प असं. तर विराग म्हणजे सांसारिक जे काही पदार्थ आहे, क्षेत्र म्हणून जे इदम शरीरम कौंतेयम म्हणून भगवान 13व्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे. म्हणजे इदम म्हणून जे दाखवलं जातं, हे ज्याचा निर्देश करता येतो ते सगळं क्षेत्र आहे. त्याच्यापेक्षा क्षेत्रज्ञ वेगळा आहे. माझा पाय दुखतोय म्हणजे मी पाय नाही, शरीर मी नाही. शरीर हे शरीर आहे. शरीराला जाणणारा क्षेत्रज्ञ, शरीर हे क्षेत्र आहे. क्षरते इति शरीरा, ज्याचं क्षरण होतं ते शरीर, ते क्षेत्र आहे. क्षेत्रज्ञ वेगळा आहे. माझं मन थाऱ्यावर नाही, चित्त थाऱ्यावर नाही. म्हणजे मन इदम, हे माझं मन दाखवता येतं. इदम शरीरम कौंतेय, जे इदम म्हणून दाखवतं ते मी नाही, तो क्षेत्रज्ञ नाही. म्हणजे माझी बुद्धी काम करत नाही. क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्रज्ञ ते नाही. तर जे काही शरीरात येतं आहे किंवा क्षेत्रात येतं आहे त्याच्याबद्दल विराग, इह आमुत्र फलभोग विराग. म्हणजे इहलोक, इह म्हणजे आपण हिंदीत पण इह आहे, भोजपुर इह म्हणजे हा लोक, आणि आमुत्र म्हणजे परलोक. या दोन्ही ठिकाणचे जे भोग आहेत त्याच्यापासून विरक्ती, रागाच्या विरुद्ध. राग म्हणजे आसक्ती, आपलेपणा. म्हणजे बेसिक योगसूत्रात आपण पाहिलं की 5 जे हे सांगितलेले आहेत, तर त्याच्यात विघ्नामध्ये अज्ञान, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. तर त्यातला राग, द्वेष मधला राग म्हणजे ती आसक्ती आहे. तर विराग म्हणजे त्याच्यापासनं वेगळं होणं, हा वैराग्य झालं. किंवा विशेष राग, ईश्वराबद्दल विशेष प्रेम निर्माण होणं. कारण हा अर्थ का, तर अशोक महाराजांनी सांगितलं, याच्यात ज्ञानेश्वरीत आलेलं आहे. माऊली म्हणतात वैराग्य वसंताचेनी योगे. आता वसंत हा फुललेला आहे, वैराग्याला कसं मानता? कारण आपल्याला जोपर्यंत वैराग्य वृक्ष वाटतो
तोपर्यंत हे समजायचं की अध्यात्माला सुरुवात नाही आहे. कारण तो वैराग्यात तू जे मगाशी म्हणालीस तेच आलं तिथे, की ते आवडीचं आहे, तो आनंद आहे. म्हणजे वैराग्य पण वसंतासारखं फुललेलं आहे. इंग्लिशमध्ये ज्याला फुल्ल ब्लॉसम हां, तसं आहे ते. हां कारण ते विशेष राग ईश्वराबद्दल आहे. तर हे वैराग्य झालं की इह अमूत्र फलापेक्षा विराग झाला. मग उपरती काय? उपरती म्हणजे विराग तर झाला, परत तिकडे मन न जाणं, याला उपरती म्हणजे. म्हणजे पूर्ण निवृत्ती. हां, उपरती मजरामी जाहली पूर्ण कामं. एक्झॅक्टली. त्यामुळे ती उपरती होणं, उपवास म्हणतो म्हणजे ईश्वराजवळ राहणं. उपरती म्हणजे फक्त आणि फक्त ईश्वराबद्दल रती आहे. रती म्हणजे आनंदाचा भोग, याला रती म्हणतात. तर ती फक्त ईश्वराबद्दल आहे. त्यामुळे मग परत तिथे, इथे पण दोन अर्थ आहेत. म्हणजे परत तिकडे इच्छा न होणं किंवा कायम हीच इच्छा झालं. पूर्ण गीतेतला सर्वात महत्त्वाचा श्लोक भक्तियोगात 12व्या अध्यायातला 8वा श्लोक. मय्येव मन आधस्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसी मय्येव अत ऊर्ध्वन्न संशय. म्हणजे ते भगवंतांना पण आपल्याबद्दल इतकं प्रेम आहे की ते, म्हणजे आपण म्हणू शकू की इतके त्यांचे पॉझिटिव्ह आहेत की इकडे तिकडे नाही, माझ्यावरच मन ठेव, माझ्यातच बुद्धीचा निवेश कर. असं केलं तर आता ऊर्ध्वन्न संशय. ऊर्ध्व म्हणजे वर यांनी नाही आहे, ऊर्ध्व याचा अर्थ आत्माचा अनुभव येईल. म्हणजे याचा अर्थ म्हणजे दुसऱ्या शब्दात म्हणायचं तर विराग किंवा वैराग्य ह्याच्याही पेक्षा श्रेष्ठ उपरती आहे. हो, विराग झाल्यावर उपरतीची प्राप्ती आहे. म्हणून साधन म्हणजे श्रेष्ठ कशा अर्थाने की पुढची पायरी म्हणून नव्हे, श्रेष्ठ अशा अर्थी की वैराग्य हे फक्त नुसतं मोकळं करताय सगळ्यापासून, पण उपरत ही पुन्हा जाऊ देत नाही. तेच म्हणजे या अर्थाने श्रेष्ठ. परवा वाचताना ते एक उदाहरण हे केलं की एखादा समजा सिगरेट ओढतोय, तर एखाद्याने एकदा सिगरेट सोडली आणि 100 वेळा सिगरेट सोडतोय, तर 100 वेळा सोडलेला श्रेष्ठ आहे का? तर नाही आहे, कारण तो परत घेतोय. तर त्यामुळे म्हणजे खरं त्या मॉडर्न याच्यात किंवा न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंगमध्ये पण निगेटिव्ह हे मोटिवेशन योग्य मानलेलं नाही आहे. पण या काही बाबतीत ते मुद्दामून घेतात. महाराजांनी 4थं का 5वं सायक्लोस्टाईलमधलं प्रवचन आहे, ते तुकाराम महाराजांचं हे दिलं आहे की हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आता तुझी आठवण राहावी म्हटलं तर महाराजांची आठवण असते तुला, तुम्हाला असते, सगळ्यांना आहे. पण त्यांनी कव्हर होत नाही. सगळं कव्हर करायचं आहे तर विसर न व्हावा. जे डबल निगेटिव्हनी पॉझिटिव्ह होतं ना ते जास्त. त्यामुळे ही उपरती म्हणजे तिथे परत जायचंच नाही आहे ही सांगितलेली. म्हणून पहिल्यांदा तर विवेकाने टेक्निकली समजलं की हे घेणं आहे. हेयोपादेय विवेक, क्षेत्रज्ञ विवेक, कोणताही विवेकात काय आहे की फायनली ते हेयोपादेयकडेच जातं की घ्यायचं आहे काय आणि टाकायचं आहे काय. हे ठरल्यानंतर जे टाकायचं आहे त्याच्याबद्दल म्हणजे घृणा निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे हे नको वाटणं उपयोग नाही, तिकडे परत जावंसही न वाटणं, म्हणून ती उपरती सांगितली. तर हे आपण कशा करता बघत होतो. हां, विवेक आणि वैराग्य. आता तू जे म्हणालास ना की विवेकाने आतून तो नित्यानित्य विवेक हे उपाधी विवेक सगळं, तर समर्थ म्हणतात विवेके अंतरी सुटला आणि विवेके अंतरी सुटला आणि वैराग्य प्रपंच जोडला. वा वा. म्हणजे तो वैराग्य प्रपंच करतोय पण पूर्ण वैराग्य तिथे आहे आणि विवेकाने सुटलाच आहे तो, काय नाही. वा. नाही, आणि तोच म्हणजे हे किती छान सांगितलंय ना. कारण गीतेत पण जो संन्यास आहे त्यात कुठेही ॲक्शन थांबवायचं नाही आहे. म्हणजे शेवटच्या ह्याच्यात पण भगवान सांगतात की यज्ञदान तपकर्म पावनानाम मनीषिणाम, हे आधी सांगितलं. नंतर सांगितलं की ज्ञान झालं तरी ह्या तिघाचा त्याग करायचा नाही आहे. म्हणजे बाह्यकर्माचा त्याग आलेलाच नाही आहे कुठे, मनाचा त्याग हा महत्त्वाचा आहे. पण आता हे जे सांगितलं ते किती छान आहे की
वैराग्य काय तर ते तुटला प्रपंच हां. तुटला असं त्याने म्हटलं. समर्थांच्या आणि माऊलींच्या शब्दांमध्ये इतकं जे भरले ते आता तू सांगते त्याच्यातनं एक एक गोष्टी आठवतात. म्हणजे आता मला दासबोध वाचताना हे हो, आठवेल. हो. आज सत्संगाचा हा फायदा आहे. हो हो मला पण मगाशी मी मागे नाही न्यायचं जास्त पण मला आठवलं की तू ते विताची जी हो. हे सांगितली श्लोक सांगितला तर त्याच्यात मला माऊलींचे शब्द आठवले की ते किती किती प्रकारे अर्जुनाला समजावत आहेत. हो त्यांनी काय एक वाक्य केलं की आधी ज्ञान दिलं नाही आधी त्यांना समजावलं की कशासाठी हे तू कर्तव्य केलं पाहिजे त्याच्या आधी क्लैप्य म्हटलंय त्याला म्हणजे पहिल्यांदा तर धडकावलंय. हो. ते तर आहेच पण नंतर ते हेही म्हणजे चुचकारतायत पण त्याला ते म्हणतात तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियात मध्ये श्रेष्ठ हो. आहे त्या श्रेष्ठाला हे केलंच सोबत पाहिजे नाहीये. कारण ते जे तू म्हणालास ना की अपकीर्ती ही हो. म्हणजे श्रेष्ठाला किंवा संभाविताला मरणापेक्षाही वाईट आहे वाईट आहे. तर त्या प्रकारे तेही समजावत आहेत ते हो. की तुझ्यासारख्या म्हणजे श्रेष्ठ क्षत्रियाला त्यांनी हे त्याचं प्राप्त कर्तव्य युद्धकर्म जे आहे ते न करणं म्हणजे त्याच्यापेक्षा तू मेलेला काय वाईट त्याचं इतक्यापर्यंत म्हणजे हो. त्याला तशा प्रकारे त्याचा अहंकारही थोडा चुचकारतायत पण त्याच्यातनं त्याला फायनली हेच सांगतायत की तुझ्या कर्तव्याला तू कसा हे झाला पाहिजे त्याच्यात तुझं मत असता कामा नये. हेच का कारण तो ज्या भूमिकेवर आहे तिथे तिथला हा हां. अधिकार तैसा करू उपदेश तर तिथे मी समोरच्याला मरायचं त्यामुळे शरीर आणि काय म्हणजे आपले जे बुद्धीच्या विकासात आपण 7 चक्र म्हणतो तसं मॉडर्न याच्यात पण NLPमध्ये पण त्या लेवल्स आल्यात की पहिली फिजिओलॉजिकल लेवल मूलाधार चक्र हे फिजिओलॉजिकल लेवलचं आहे म्हणजे मी असणं जिवंत राहिलं पाहिजे हे जे आहे. त्याच्यानंतर बिहेवियर येतं म्हणजे तिथे स्वादिष्टांना डिझायर्स आहेत तिथे बिहेवियरचा संबंध येतो. मणिपूरला कपॅबिलिटी आहे पॉवर आहे. अनाहतला प्रेम आहे म्हणजे अनकंडिशनल लव तिकडून सुरू होतं. नंतर विशुद्धीत पॉवर ऑफ एक्सप्रेशन आहे जे कळलं आहे ते सांगितलं जातं. मग नंतर मिशन आहे तिकडे. तर सुरुवातीच्या लेवलला तो आत्ता फिजिओलॉजिकल आणि बिहेवियरल लेवलवर आहे अर्जुन म्हणजे मरणं मारणं योग्य वागणं चुकीचं वागणं. त्यामुळे जेव्हा योग्य आणि चुकीचं वागणं आहे तेव्हा कीर्तिकर वागणं हे बाइंडिंग झालं आणि तेव्हा तोच उपयोग आहे तोच सांगणं योग्य आहे असं आहे. म्हणून ते आणि सांगणं जे- लवकर आले दुसऱ्या हो. अध्यायात सांख्य योगामध्ये कारण तेवढाच लेवल आहे तेवढाच त्याची. level आहे त्या तोपर्यंत. आणि तसा तो पुढे जात जेव्हा म्हणजे 4थ्या अध्यायात त्यांनी गीता मी विवस्वानाला सांगितली आणि मग तो ॲक्च्युअल त्याला हे करायला मग 6व्यात योग सांगितला. असं करत करत मग म्हणजे खरं असं आहे की 15व्या अध्यायात पुरुषोत्तम योग सांगितला. खरं तर गीता सांगून झालेली आहे तरी पण 16वा अध्याय सांगितला कारण आपल्याला कळलंय की नाही आपली प्रगती झालेली आहे की नाही याची यार्डस्टिक काय. जसं ते गोलकर काकांनी महाराजांना विचारलेलं की साधनेत प्रगती होते याची मोजपट्टी काय असं विचारलं तर ते काय असं प्रकाश दिसला अमुक दिसला हे काही सांगितलं नाहीत. महाराज म्हणाले की आपल्यातले विकार हळूहळू कमी होत आहेत की नाही धर्मावरची श्रद्धा वाढते की नाही हा मापदंड आहे म्हणाले. तर ते तसा तो अर्जुन कसा उत्कर्ष त्याचा होत गेला हे खूप छान आहे म्हणजे गीतेत तो प्रवास त्याचा. हां म्हणजे ते त्या बुद्धीच्या ह्याच्यात मला टेम्प्ट होतं की ते गीताच अख्खी सांगितली तर तो खरा समजेल असं आहे. तर तो बुद्धियोग मी देतो त्याची सुरुवात त्या सवितृपासून होते तिथे आपण आलो. आत्ता मगाशी सांगण्यातलं काही मिस झालं नाही ना. नाही. हां योगक्षेम शब्दाचा अर्थ संसारापुरता हां योगक्षेमवर आलेलं. तर योग म्हणजे अप्राप्याची प्राप्ती. आपण जनरली योगक्षेम म्हणजे खायला मिळावं आणि क्षेम म्हणजे ते कायम टिकावं. पण महाराजांनी सांगितलं आहे की खरं जे मायेतनं बाहेर पडताना सर्वात शेवटी काय सोडायचं आहे ते खरं पोझिशन झालं.
तर त्यामुळे खरं पोझिशन काय आहे म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात मॅक्झिमम आपण कुठपर्यंत पोचू शकतो तर बुद्धी. त्यामुळे बुद्धी योगच मागितले. समर्थ म्हणतात म्हणजे एका ह्याच्यात तर समर्थ म्हणतात ही आजूबाजूची लोक म्हणजे कुत्री आहेत, पिशूने म्हटलेलं आहे. इतका त्यांना तो त्रास आहे तेव्हा म्हणजे ह्याचा. पण प्रत्येक त्रास सांगतायत मला हा त्रास होतोय पण त्याच्यावर मागतायत काय, औषध मागत नाही आहेत, आजार दूर करा म्हणत नाही आहेत, या लोकांची बुद्धी सुधारा म्हणत नाहीत. म्हणजे काहीही त्रास सांगून शेवटी म्हणतात बुद्धी दे रघुनायका. कारण सगळ्यावर उपाय एकच आहे की बुद्धी शुद्धी झाली पाहिजे. त्यामुळे ते हे बुद्धी दे ते खरंच म्हणजे ते किती ऐकावं तेवढं करुणाष्टके आणि हे म्हणजे तर तो आहे की तुम्हाला जगात राहणं कठीण वाटतंय, काय मागाल ईश्वराकडे, पैसा नाही, बुद्धी मागा. आजारपण आलंय, काय मागाल, औषध नाही, बुद्धी मागा. काहीही आहे त्याच्यावर समर्थ उपाय सांगतात की बुद्धीच मागा. आता इतके ग्रंथ आहे, भावार्थ दीपिका आहे ज्ञानेश्वरी, पण हा दास बोध आहे. इथे भावार्थ पण नाही आहे किंवा तसं म्हटलं तर दासबोधात भक्ती आहे पण मूळ आहे तो बोध आहे आणि तो प्रत्येक कडव्यात आहे. असा नाही की तो शेवटच्या समासात आला किंवा सोलिव सुख मध्ये फक्त आलेला आहे. तो बोध प्रत्येक ह्याच्यात आहे. सततच आहे तो, सतत ओवी ओवीत आहे. हा अक्षरशः कालच आपण बोललो ना, तो हे मी ठेवलेला लिहून. एक 90वा ह्याच्यातला होता. पुढलं बोलणं झालं तर कोणता मी तुला हे वादविवादावरचं आहे. तुटे वाद संवाद हां, तुटे वाद संवाद तो हितकार. म्हणजे वाद करू नये एवढं सांगून थांबले नाहीत ते. जनी वाद विवाद सोडून द्यावा, जनी वाद संवाद सुखे करावा. हां, एक मिनिट. हां, तर 109वा श्लोक आहे ह्याच्यातला मनाच्या श्लोकातला. जनी वाद विवाद सोडून द्यावा, जनी वाद संवाद सुखे करावा, जगी तोची तो शोक संतापहारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. आता दासबोधातले सगळे अगदी पहिल्या श्लोकापासून आपण बघितले ना, बऱ्याचशा ह्याच्यात आता मूर्ख लक्षणं, पडत मूर्ख लक्षणं किंवा साधे साधे हे आहेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण जातो तिथला जो उच्च पदस्थ आहे त्याची ओळख करून घ्यावी, असे आपल्याला सगळे व्यावहारिक उपदेश वाटतात. पण ते आपण एक एक श्लोक बघितला ना तर तो अर्ध्या ह्याच्यात व्यावहारिक उपदेश असतो, पुढच्या अर्ध्यात ह्याच्यात तो तत्त्वज्ञानाला जोडलेला असतो. म्हणजे ह्याचं उदाहरण आहे की जनी वाद विवाद सोडून द्यावा. आता विवाद म्हणजे जसं आचार्य महाराजांनी दुसऱ्यांच्या मतांची खंडनं करताना वादाचे 4ही प्रकार वापरले. म्हणजे संवाद, त्याच्यानंतर वाद, विवाद आणि वितंडवाद. संवाद म्हणजे दोन्ही पार्टी मॅच्युअर आहेत आणि दोघंही एकमेकांची मतं समजून घेण्याला उत्सुक आहेत आणि जे बरोबर असेल ते ॲक्सेप्ट करायची इच्छा आहे, कारण त्यात आपला उत्कर्ष आहे. म्हणजे जर आपल्याला काही समजलं नसेल तर ते समजेल ह्याच्यात आनंद आहे. वादात पराभव झाल्याचा दुःखाचा संबंधच नाही, उलट असं कोणाशी संवाद करायला मिळतो हा आनंद आहे, तो संवाद झाला. विवाद म्हणजे दोघांचं ऐकून घेणं आहे पण तिथे शेवटी आपलं मत मांडायचं आहे. दुसऱ्याच्या मतातला चांगला भाग घेण्याची तयारी आहे पण शेवटी जिंकणं हे महत्त्वाचं आहे तिथे. वाद म्हणजे वादच आहे, म्हणजे तुझं ऐकून घेतोय पण जिंकणं हे जास्त प्रिफर झालं. विवाद म्हणजे दुसरं त्याचं ऐकूनही घ्यायचं नाही आहे, आपलंच पुढे जाणं. आणि वितंडवाद म्हणजे पूर्ण काहीच नाही, तू बरोबर बोलूनच द्यायचं नाही समोरच्या. तर आचार्यांनी जैनांबरोबर वितंडवादही घातलेला आहे ज्याचे जसे.
तर इथे सांगताना सांगतात जनी वाद विवाद सोडून द्यावा आणि जनी वाद संवाद सुखे करावा. म्हणजे याचा हा एवढाच असता तर अर्थ काय की लोकांमध्ये उगाच वाद घालायला, विवाद करू नये, केलाच तर संवाद करावा, म्हणजे त्यांचं मत आपण चांगल्याने समजून. पण फक्त तेवढं नाही, पुढे काय म्हणतात, जगी तोची तो शोकसंतापहारी, म्हणजे संवाद हा शोकसंताप हरतो. तर कोणाशी संवाद झाल्यावर आपल्याला त्रास होत नाही, ठीक आहे, पण शोकसंताप त्यांनी कायमचे जात नाही, म्हणजे ह्याच्यात अजून काहीतरी अर्थ आहे. मग तो अर्थ कुठे, तर पहिल्या कडव्यातला जनी जो आहे आणि दुसऱ्यातला जनी, संत महात्मे एकच शब्द परत परत वापरत नाहीत, त्या अर्थी या दोघांचा अर्थ वेगळा आहे. पहिल्याचा अर्थ असा आहे की जनरल लोकांशी बोलणंच तुम्ही जास्त, म्हणजे त्यांच्यात मिक्स होण्याने काय होणार, वादच होणार, तिथे संवाद होण्याची, कारण ईश्वराबद्दल ज्यांना आसक्ती नाही, परमात्म तत्वाबद्दल इच्छा, जाणून घ्यायची इच्छा नाही, तिथे बाकी फालतू विषयच बोलले जाणार. बरोबर. त्यामुळे त्या जनांकडे न जाताना सत जनांकडे जर तुम्ही गेलात तर तिथे तुमचा संवाद होईल. आणि मग मोठे महाराज जसं सांगतात की सहज बोलणे हाची उपदेश, किंवा उपदेश ते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी, त्याही कष्ट दूर होते, कारण तो संवाद आहे. तर तो झाल्यावर, आणि हे इतक्या ठामपणे का सांगता येते, कारण पुढे सांगितलंय तसा जर संवाद झाला, तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया, तो परिप्रश्नांनी जो संवाद होतो त्यांनी काय होतं, उपदेक्षंती तज्ज्ञानम ज्ञानिना तत्वदर्शिना, ज्ञान होतं. आणि ज्ञान झाल्यावर काय होतं, तर तुटे वाद संवाद तो हितकारी, संवाद पण तुटतो. संवाद कधी तुटू शकतो, जोपर्यंत दोन आहेत तोपर्यंत संवाद आहे, वाद संवाद दोन, तिथे द्वैत संपलं की संवाद संपला. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ते ह्या हृदयीचे त्या हृदयी घातले, आपणासारखे केले अर्जुन, असा काहीतरी तो हे आहे ना. तर त्याच्यानंतर अर्जुन समाधी अवस्थेत जायला लागला तर ते हलवतात, म्हणतात हात जर समाधी अवस्थेत केला तर मी बोलू कोणाशी, म्हणतात. आणि हे कार्य पण करून घ्यायचं. तर तसं वादसंवाद तुटतो कुठे, तर आत्मस्वरूपी पोचल्यावर. मग शोकसंताप सगळे गेले, सर्व दुःख निवृत्ती आणि पूर्णानंद प्राप्ती म्हणजे मोक्ष आहे. मग शोकसंवाद जर पूर्ण जाणार असतील त्या संवादाने, तर संवादाचा तर अर्थ एकत्र समजून तो कोणत्याही मॅच्युअर व्यक्तीशी होऊ शकतो. म्हणजेच अर्थाची गोम त्या जनीमध्ये आहे. त्यामुळे दुसरे जे जनी आहेत ते सज्जन आहेत, आणि त्यांच्याशी जर तुम्ही संवाद साधला तर तुमचं शोक दूर होतील. आणि तेच महाराजांनी यात सांगितलं की योगक्षेम म्हणजे बुद्धियोगाची प्राप्ती हा योग आहे, आणि तो बुद्धियोग टिकून राहणे हा क्षेम आहे. परीक्षित राजाला जन्मापासून साक्षात्कार आहे, पण तो जरासंधाचा मुकुट डोक्यावर पडला आणि बुद्धी गेली त्याची. आणि ते काय हे मला नाही माहिती. हे राजसूय यज्ञाच्या वेळी जरासंधाला भीमानी मारलं तर त्याची संपत्ती वगैरे येते, त्यात जरासंधाचा मुकुट आलेला असतो, आणि धर्मराजांनी तो त्याच्या खजिन्यात ठेवलेला असतो. परीक्षित राजा शिकारीला जाताना एकदा त्याला काय वाटतं, त्याला तोच मुकुट घालावासा वाटतो, आणि तो मुकुट घालतो. त्यामुळे इथे तहान लागलेली असते, ऋषींच्या इथे गेल्यावर त्याला ती अपमान करायची बुद्धी होते, अपमान करतो, शाप मिळतो, तरी पण तीच बुद्धी आहे. परत येतो, महालात आल्यावर मुकुट काढल्यावर त्याला पश्चाताप होतो की अरे हे काय झालं. तोपर्यंत तो पश्चाताप आलेला नाही आहे, तिकडे गेल्यावर पश्चाताप होतो हे काय झालं. आणि मग नंतर तो ऋषींचा मुलगा सांगायला पण येतो ना की मी तुम्हाला असा असा शाप दिला आहे, 7 दिवसात तुम्ही मरणार आहे. त्यांना आनंद होतो, चला आपलं पाप जात आहे म्हणून. पण त्या फक्त त्या जरासंधाच्या मुकुटाने ती बुद्धीची हे, त्यामुळे बुद्धियोग मिळाला, भगवान गर्भावस्थेत बरोबर आहे, तरी ती बुद्धी टिकली नाही. योग झाला पण क्षेम होणं खूप कठीण आहे. ईश्वराची जरी कृपा झाली, महाराज सांगतात की 11व्या अध्यायात विश्वरूप, म्हणजे अर्जुन विचारताना पण
असं विचारतो, शक्य असलं तर दाखवशील का? म्हणजे मला दाखव म्हणत नाहीत, म्हणजे थोडासा त्याला पण लाज वाटते विचारायला की शक्य असलं तर रूप दाखव. आणि हे रूप विश्वरूप दाखवून हे पहा ते पहा म्हणायला सुरुवात करतात. अर्जुनाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. मग त्यांना लक्षात येतं ह्याला दिसत नाही. मग दिव्यम ददामी ते चक्षुम म्हणतात, दिव्यदृष्टी देतात आणि मग त्याला दिसतं. दिव्यदृष्टी दिली, विश्वरूप दाखवलं, साक्षात्कार येतो, पण त्याची भीती वाटली आहे आणि नको म्हणाले. त्यापेक्षा आपलं ते चतुर्भुज तेच आम्हाला हवं म्हणाले आणि मग त्यांना परत चतुर्भुज रूपात यावं लागलं. तर त्यामुळे महात्म्यांची कृपा झाली तरी पण तो बुद्धी योग टिकू शकत नाही. तो टिकायचा असेल तर अनन्यश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते हे झालं तरच तो योगक्षेमम वहाम्यम राहतो. तर असा तो म्हणजे ददामी बुद्धी योगमतम आणि हे, आणि ते आपण हे पण बघितलं, जर बुद्धीचं संवर्धन व्हावं आणि बुद्धीचा योगक्षेम चालावा तर हा ददामी बुद्धी योगमतम येनमामुपयंती ते तो श्लोक आणि योगक्षेमम वहाम्यम या श्लोकांचं पठण केलं तर बुद्धी म्हणजे ईश्वराला प्राप्त करण्याची बुद्धी पण होते आणि टिकते पण. गीतेतले प्रत्येक श्लोक मंत्रमय आहे, त्याच्या प्रत्येकाची फळं आहेत. सगळीच आपल्याला माहिती नाहीत पण आहेत अशी. मला एक असं विचारायला म्हणत की जेव्हा आपण योगक्षेम वहाम्य हे ज्यांचं भगवंताचं जे अभिवचन आहे त्याचा अर्थ मगाशी तू सांगितल्याप्रमाणे की जे माझ्याशी अभियुक्त आहेत किंवा रत आहेत सतत अगदी पहिल्या क्षणापासून त्यांचाच योगक्षेम मी चालवतो असा एक अर्थ झाला हा तात्विक अर्थ आणि तत्वज्ञानाच्या लेवलवरती. पण मग जर एवढाच जर अर्थ घ्यायचं ठरवलं तर मग भगवंतावरती आरोप केल्यासारखं होईल की म्हणजे मग बाकीच्यांना सोडून दिलंय की काय? असं नाही ना. महाराजांनी एक मिनिट म्हणजे याच्यावर सांगतो. द्विसासरीच्या प्रवचनात सुरुवातीला त्यांनी सांगितलं की हेच म्हणजे फक्त त्यांच्याकरताच भगवान आलेत असं म्हणायचं का? तर महाराज म्हणाले हो त्यांच्याकरताच आलेत, पण त्यांच्याकरता येण्यात सगळ्यावर दया कशी आहे की ज्यांच्याकरता ते आलेत त्यांच्याकडनं बाकीच्यांचं कल्याण होतं, म्हणून ते गुरुरूपाने येतात. कुठल्याही अर्थाने का असे ना जे त्यांच्याशी युक्त नाहीत, जे त्यांच्यामध्ये रत नाहीत त्यांचाही ते योगक्षेम कुठल्या ना कुठल्याही प्रकारे यात करतायतच. कारण तसं जर त्यांनी केलं नाही तर ते मग जगाचा पालन करता होणार नाही. म्हणून जो जे वांछिल तो ते लाहो हे जे आहे ना ते त्या करतायत. कर्म विपाक हा योगक्षेमच आहे ना. तुम्ही वाईट करताय त्याचं वाईट फळ देणं हा पण योगक्षेमच आहे. हो, पण प्रत्येक वेळेलाच ते वाईटच मिळेल त्या माणसाला? हो, मिळायला पाहिजे. सर्वसामान्यांच्या हातून सुद्धा जसं तू म्हणालास की मधून मधून का असे ना की आपण ईश्वराशी जोडलेले असतो, मधून मधून का असे म्हणजे त्या क्षणाला ती बुद्धी चांगलीच असते किंवा सत्कर्माची सद्धर्माची बुद्धी मधून का असे ना क्षणापुरती का असे ना होत असते. म्हणजे प्रत्येक क्षणाचं काही शिक्षा या अर्थानेच फळ मिळायला असं पाहिजे असं नाही. सत्कर्माचं आणि सद्धर्माचं किंवा धर्मबुद्धीचं जे चांगलं फळ आहे ते त्याला मिळणार. एक साधं सांगतो. आता विचार करताना काय होतं, आयदर पूर्ण व्हाईट किंवा पूर्ण ब्लॅक असं काही नसतं. म्हणजे तू म्हणतेस मग हे तर ह्यांना काही नाही, तर असं काही नसतं. पण योगक्षेमम वहाम्यम म्हणजे जसं तुझ्या मनात भक्ती आहे की नाही, हो की नाही, आहे ना. पण भक्तीचं तत्व म्हटल्यावर अनन्य अप्रतिहत आहे का? नाही आहे. तसंच ददामी बुद्धी योगमतम म्हटल्यावर ते अप्रतिहत आहे. म्हणूनच त्याचा अर्थ बाकीच्यांना त्यांच्या इंटरमिटंट जसं आहे तसं इंटरमिटंट आणि शिवाय घेता येईल नाही तसाच अर्थ आहे. तुम्ही तू जितकं सरेंडर होशील तितका तो देत जातो असं नाही आहे. तो सगळ्यांनाच देतो आहे, पण तुम्ही त्याला जोडले जात नाही. जितकं जोडलं जात तितकं मिळत जातं. आणि स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महदो भया, तो तुम्हाला बाहेर काढण्याची संधी शोधत असतो.
थोडं तरी चांगलं करा, मी 10 पट तुम्हाला देतोय. आपलं होतं काय, पण हा ते 10 पट दिलेलं पण इग्नोर होतं. ईश्वराचे संकेत, ईश्वराचं योगक्षेम सगळ्यांसाठी इक्वल येतोय, पण आपल्यालाच घ्यायचा नसतो. आपल्याला कितीतरी संकेत दिसत पण नाहीत. ईश्वर ह्यानं त्या मार्गाने, ह्यानं त्याच्या तोंडून, कधी लहान मुलांकडून, कधी आपल्या शत्रूंकडून, कोणाकडूनही आपल्याला ईश्वर देतो काय, ते महाराजांनी मगाशी जे सांगायचं अर्धवट राहिलं, की मुख्य काय आहे, की सर्वात ईश्वर तत्वाला जवळ काय आहे, तर महत्त्व म्हणजे बुद्धी आहे. शुद्ध बुद्धी पर्यंत आपण पोचू शकतो. पुढे तो त्याचा प्रकाश होऊन ती बुद्धी नाहीशी करून तोच फक्त उरतो. पण त्यामुळे ती बुद्धी मिळवून देणं हा योग आहे आणि ती टिकवणं हा क्षेम आहे, असं महाराजांनी सांगितलेलं आहे. आता ती देताना जेवढंही आपण करतो त्याच्यापेक्षा त्याची दया जास्त असल्याने तो सत्पुरुषांच्या स्वरूपात येतो. प्रत्येक वेळी अवतार घेऊन येताना सत्पुरुष किंवा ईश्वर अवतार म्हणजे गुरु अवतार, ईश्वर अवतार घेऊनच यायला पाहिजे असं नाही. भगवंतांनी जे सांगितलेलं आहे की हे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. त्यामुळे जिथे जिथे साधूंचं परित्राण करायची वृत्ती आहेत, आपल्या मनात जर साधूचं परित्राण करायची वृत्ती कार्यासह, नुसतं करायला पाहिजे नाही, कार्यरत असेल, तर तिथे आपल्या मनात भगवंताचा अवतार झालेला आहे. विनाशायाच्या दुष्कृतां, वाईटाचा विरोध करण्याची, आणि तो वाईटाचा विरोध हे कसं आहे, चांगल्याला मदत करायची हे एक्सटर्नलनी सुरुवात करायची आहे आणि वाईटाला विरोध करायचे ते आतून सुरुवात करायची. आपलं होतं काय, बाहेर आपण वाईटाला विरोध करायला जातो आणि आतल्या आपल्या चांगल्याला आपण सपोर्ट करायला जातो. ते वर्क होत नाही. त्यामुळे आपल्या आत जे वाईट आहे त्याला विरोध आणि बाहेर जे चांगलं आहे त्याला सपोर्ट, इथून सुरुवात करायची आणि दोन्ही आहेत. तर जसं काकांना महाराजांनी सांगितलं की पूर्ण जोपर्यंत बुद्धियोग आपल्याला मिळाला नाही की सगळं त्याच्यावरच आहे, तसं जोपर्यंत नाही तोपर्यंत ईश्वराच्या दरबारात आपण एक कार्यकर्ते आहोत म्हणून भूमिका ठेवावी. आता ती कार्यकर्ते आहोत म्हणून भूमिका ठेवावी हाच तो धर्ममार्ग आहे, हाच उपासना मार्ग आहे आणि हाच ईश्वराला आपल्या अवतरित करण्याचा मार्ग आहे. कारण त्याचं कार्य करते म्हणजे काय, मग कार्य काय आहे त्याचं, परित्राणाय साधूनां विनाशायचं दुष्कृतां, पण ते पण कशाला, तर धर्मसंस्थापनार्थ आहे. तर तो धर्माच्या अधिष्ठित आपण जेवढं करतो तेवढं तो तर बरसणारा मेघच आहे. त्यामुळे तितका कृपेचा अनुभव आपल्याला येतो आणि याच्याशिवाय अजून म्हणजे तो अनुकूलच आहे. म्हणजे तुम्ही वल्लवल्यावर मग मी वारा सोडतो असं नाही. त्याची अनुकूलता राक्षस जरी झाला, तमोगुणी जरी झाला तरी त्याच्या खाण्यापिण्याची सोय केली आहे. त्यामुळे त्याची दया, त्याचं प्रेम हे सतत सगळ्यावर आहेच. महाराजांनी सांगितलंय रावणाला मारलं ही त्यांच्यावर प्रेमाने मारलेलं आहे, कारण अजून काही पापकर्म करून यांना वाईट फळ नाही. हे सगळं जे आहे आता हा दृष्टिकोन बघितला किंवा हे जे बघतोय आपण हे आपल्या फॅसेटने बघतोय, म्हणजे आपल्याकडून बघतोय आपण. मी त्या वाक्याचं पूर्ण करतोय मला जे आता, कारण डोक्यातनं जायला लागलं माझ्या ते, त्या भगवंताच्या त्या ओळीचा मागोवा म्हणजे त्या शब्दाच्या मागून जर जायचा प्रयत्न केला. आता आपण जे बोललो ते महाराजांनी सांगितलेलं बोललो, आपल्याकडनं नाही. म्हणजे त्या महाराजांनी सांगितले ते आपल्या दृष्टीनं सांगितलं जे आहे त्याची आपण चर्चा केली. मी भगवंताच्या वाक्यांचा म्हणजे महाराजांच्या त्या रूपातल्या वाक्यांचा मागोवा जर घेत गेलं, त्या पाऊल खुणा फॉलो करत गेलं, योगक्षेमम वहाम्यहम, तर जसं मगाशी म्हटलं की अभियुक्त असलेल्यांचाच फक्त म्हणजे फक्त नव्हे, अभियुक्त असलेल्यांचाच योगक्षेम मी बघतो, चालवतो, असा हा अर्थ झाला. हा आपल्या प्रतलातनं झाला. त्या शब्दांचा जर मागोवा घेत गेलं, आपल्या प्रतलातनं नाही झालं. ऐक ना, माझं पूर्ण होऊ दे, मग तू पुढे सांग. मला हे म्हणायचंय की भगवंत हे म्हणताय की
जे माझ्याशी अभियुक्त आहेत किंवा रत आहेत त्यांचा योगक्षेम मीच घेणार आहे, म्हणजे चालवणार आहे. म्हणजे त्या व्यक्तीला काळजी करण्याची संपली, म्हणजे गरजच संपली. त्याचा योगक्षेम मीच करणार आहे. तू करो न करो मी करणार आहे तुझा योगक्षेम. तू करो न करो नाहीच आहे, तू केलं तर मी करणारच नाहीये. तू या दोन गोष्टी वेगळ्या नाहीच आहे. ऐक ना जरा, माझं पूर्ण नाही झालं. जेव्हा इतरांसाठी जेव्हा आपण म्हणतो की जे सतत अभियुक्त नाहीये, माझ्यासारखे मधून मधून भक्ती येते, मधून मधून ऐहिकी येते, तर मला माझ्या मिश्र फलाशी झगडायचं, म्हणजे माझ्या त्यात कर्मफलाशी. म्हणायचं काय तुला? म्हणजे तिथे भगवंत मला नाही म्हणणार आहे की तुझा योगक्षेम मीच करणार आहे, तर तू तुझी चिंता सोड, तू कर्म कर न कर माहिती नाही, मी करणार आहे तुझा मग तेच तर योगक्षेम सांगितलं, चालवणार. तेच तर पण महाराजांनी सांगितलंय. मग त्या बाबतीचे ओळ विशेषत्वाने त्यांना सांगायची गरज का पडली की योगक्षेमम वहाम्यहम, म्हणजे आता जो माझ्याशी युक्त आहे, अभियुक्त आहे, त्याचा योगक्षेम मी चालवणारच आहे. हो मग आहे, मग यात वेगळं काय सांगते? की कधी आपण परमेश्वराशी युक्त असतो, कधी आपण नसतो. हो. मग अशाही परिस्थितीमध्ये तो आपला योगक्षेम चालवतो का नाही? हा, नाही नाही. मला असं म्हणायचंय की चालवतो. ते चालव, मग तेच तर सगळ्या सांगितलं. अर्थाने तेच चालवता हा तर झालाच, हा तो हे खरं फॅक्ट आहे. हा मग पण तेच तर सांगितलं. मग तू वेगळं काय सांगितलं? मी तेच तर सांगितलं, महाराजांनी तेच तर सांगितलंय. काय? वेगळा मुद्दा काय आला याच्यात? तोच तर वेगळा मुद्दा नाही. आहे. मी जे बाजू सतत फक्त त्या भगवंताच्या सांगण्याची बाजू भगवंताच्या सांगण्याची मी बाजूच इकडून महाराज बघायचं सांगतायत. इकडून बघते असं. महाराज तुम्हाला वाटतंय ते नाही सांगतायत, भगवंताच्या सांगण्याची बाजू महाराज सांगतायत की योगक्षेमम कोणाचा वाहतो, तर जे नित्ययुक्त आहेत. आणि योगक्षेम म्हणजे काय वाहतो? त्यांना खायला प्यायला देतो, हा योगक्षेम नाही, तर बुद्धीचं संरक्षण हा योग आहे. आणि ते कायम राखणं हे भगवंताच्या बाजूनीच आहे. इथे आपली बाजू कुठे आली? महाराजांनी महाराजच भगवंत आहेत आणि त्यांनी त्यांची बाजू सांगितली आणि तीच आपण पुढे सांगतो. यात दुसरा मुद्दाच नाही आहे काही. योगक्षेम फक्त त्यांचा चालवला जातो जे युक्त आहेत. त्याचा अर्थ बाकीच्यांचा चालवला जात नाही का? तर योगक्षेमचा तुम्ही कसा अर्थ देता त्याच्यावर आहे. आपण जेव्हा झोपतो तेव्हा पण आपण भगवंताशी युक्त असतो, पण अज्ञानाने असतो. आपण जेव्हा मी म्हणतो तेव्हा आपल्यातला मी पण आपण भगवंताशी तेव्हा पण युक्त असतो, पण तो शरीर बुद्धीने युक्त असतो तेव्हा ते शरीराला हवा देतात, श्वासाला हे देतात. त्यामुळे त्या लेवलला तसा नित्ययुक्त जो आहे की माझा अहंकार मी सोडलेला नाही आहे, पण तो मला शरीराकडे वाटत असला तरी भगवंताला माहिती आहे तो मी आहे, पण माझा शरीराकडे आहे ना तोपर्यंत तो योगक्षेम कुठला आहे? तर फक्त शरीराचा आहे. पण तो करताना तुम्ही दुसऱ्याचा योगक्षेमात अडथळा आला तर तिथला तुम्ही भगवंताशी सत म्हणजे आनंद, सच्चिदानंद रूपापासून दुसऱ्याला जेव्हा कट करता तेव्हा तुम्ही अयुक्त होता. त्यामुळे तिकडे तुमचा तो शारीरिक पण योगक्षेम मी सांभाळणार नाही. त्यामुळे प्रत्येक स्टेजला आहे, पण जो अल्टिमेट आहे, जसं आपण ह्या वादाच्या याच्यात बघितलं की एक व्यावहारिक उपदेश आहे पण आत तत्वाचा उपदेश आहे, तो मुख्य उपदेश आहे. तर मुख्य उपदेश हा जरी बुद्धीचा योगक्षेम असला तरी शरीराच्या रक्षणाचा योगक्षेम पण ज्यांना कायम अहंकार आहे आणि जे दुसऱ्यांना त्रास देत नाही त्यांची खाण्यापिण्याची हे करतोच. नाहीतर मासे हे जे नोकरी करत नाहीत, शेळ्या मेंढ्या ते सगळेच जगतात. श्वास तर सगळेच घेतात, खायला मिळालं नाही तरी. जन्माला आलेला जीव समजा त्याला जन्मल्याबरोबर आई गेली आणि खायला नाही मिळालं तरी काही काळ तो जगतो, तो पण योगक्षेमच आहे. पण तो तुम्ही त्या लेवलला युक्त आहात, ॲडल्टरेट युक्त आहात. तुमचं कोशाचे जे भाग आहेत ते एक एक बाजूला करून तुम्ही जास्त जेव्हा युक्त व्हाल तेव्हा त्या लेवलचा अनुभव तुम्हाला येत जातो. तो सगळ्यांनाच भगवंत जेव्हा एकोहम बहुश्याम हा संकल्पच असा आहे की विविध रूपाने माझाच आनंद मला घेता यावा.
त्यामुळे आपल्यापेक्षा तो इगर आहे की आपल्याला योगक्षेम चालवावा. पण आपलं अज्ञानमध्ये येतं आहे, भगवान काय असं सांगत नाही की त्यांचाच मी चालवीन. भगवानांना सगळ्यांचाच चालवायचं आहे, नाहीतर ते कशाला तुम्हाला त्रास द्यायला एकोहम बहुश्याम नाही झालेलं आहे, तुम्हाला आनंद द्यायलाच एकोहम बहुश्याम झालेला आहे. पण जी माया आहे आता ती काय आहे वगैरे ते आपल्याला त्याचे उत्तर मिळू शकत नाही, कारण जी नाहीच आहे तिच्याबद्दल काय बोलणार. पण त्यामुळे योगक्षेम हा त्या लेवलनी, आणि तू जसं म्हणाली इंटरमिटंट त्या लेवलचा आहे तर इंटरमिटंट त्या लेवलचा ते देतात. आणि ह्याच्याशिवाय त्याची मोठी दया आहे की ते तरीही सद्गुरूंना त्या रूपाने येऊन तरीही त्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न करतात. म्हणजे आडमार्गी पाऊल पडता सांभाळून मार्गावरता, म्हणजे मला त्यांना काहीतरी वेगळं बोलत होते. योगक्षेम मध्ये त्यांनी कुठल्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केले त्यांनी ते सांगा. नाही म्हणजे म्हणायचं तेच आहे, फक्त जसं म्हणतो ना की एखादं अनेक डायमेन्शन वेगळ्या शब्दांनी. जर एक प्रिझम असेल तर आता आपण वेगवेगळ्या फेसेटनी बोलायचं. जीवात्म्याच्या दृष्टीने बोलतोय. तेच मी तुला सांगतोय, म्हणजे मी भगवंत नाही, तेच सांगतोय चिऊ. ते जे तुझं ॲझम्पशन आहे ना, आत्ता आपण जीवात्म्या, ते ॲझम्पशन आहे. मी विचारपूर्वक बोलतोय, कारण ते महाराजांनी भगवंताच्या दृष्टीने सांगितलेलं आहे आणि ते तसेच्या तसे शब्द मी सांगतोय. ते तू विचार कर. नाही कॉन्ट्राडिक्ट नाही. एक मिनिट. ते जीवाच्या दृष्टीने नाहीच आहे, ते भगवंताच्याच दृष्टीने महाराजांनी सांगितले. तू आत्ता कदाचित सांगत असशील ते जीवाच्या दृष्टीने सांगत असशील, कारण तुझं परसेप्शन त्यात आलेलं आहे. महाराजांनी जे सांगितलंय नाही, आपण पुढे जाऊया, कारण ते त्याच्यातच चालेल, पुढे. गोल फिरत राहू आपण. मला कदाचित म्हणता येईल. हां एक पॅराग्राफ संपून सोडायचं. हां एक काय पॅराग्राफ. मांडायचं ते आणि नित्ययुक्त म्हणशील ना तर मला नेहमी ते कुठलं रे दिनेश सुपर्णा तो कुठल्या सायुजा, ह्याच्यात हां. तिथे ही एक कुठलंच शिव आणि चैतन्य जीव. आतमध्ये हो. असतं कायम खरं हो. म्हणजे नित्ययुक्तच असतं हो. त्याच्याशी. पण त्याच्यात अजून एक काय माहिती का, स्वयंपाकाला मी चालणार नाही. पाणी हा? चालेल का? कारण ती एकटीच कमी हो, चालेल. कारण चालणार नाही म्हणून मी येऊन बसले. हरकत नाही. आणि पुढं बिचारी ती एकटीच बसली. गीतेत सांगितलेलं आहे की जीवात्मा ऐकते ना? आणि म्हणजे कुटस्थ आणि ह्याच्यापेक्षा उत्तम पुरुष वेगळाच आहे म्हणून सांगितलं. हो तेच ना, ते मला कळलं नाही खरं. कारण कुटस्थ हा जर साक्षी चैतन्य म्हणून जर आतमधलं म्हणत असतं तर त्याच्यावरचं अजून असं आहे. एक चैतन्य, पण ते आहे. आपल्याच ते सर्वव्यापी आहे. कुटस्थ म्हटलं तर आपला कुटस्थ आपला साक्षी आहे, मग दुसऱ्याचा कुटस्थ आपला साक्षी नाही असं वाटू शकतं. तसा तो वेगवेगळा नाही, एकच कुटस्थ आहे. सर्वाच्या अंतर्यामी जो भगवान आहे तो एकच आहे. आपल्या बुद्धीत त्याचा प्रकाश होतो तेवढा आपल्याला वाटतं तो साक्षी, पण आपण जे साक्षी म्हणून म्हणतो ते बुद्धी साक्षी म्हणून ॲक्ट करते ते बघतो, तो कुटस्थ बघत नाही. पण ते जरी असलं तरी साक्षी भावना जी आली तो सगुण झाला. हो बरोबर. अच्छा. त्याच्यापेक्षा सच्चिदानंद तत्व वेगळं आहे. आणि भगवान असे आहेत की ते फक्त त्या सच्चिदानंदापुरते लिमिटेड नाही आहेत, ते सगुणही आहेत. तो हा वेगळाच असा आहे. ते आपण गीता जर घेतली किंवा तो आपण स्पेसिफिक श्लोक घेऊ, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ते ना ज्ञानेश्वरीत फक्त म्हणजे इतकं छान ज्ञानेश्वरीत आलंय ना, खूप छान आणि एक्सपिरियन्स. एक रेकॉर्ड करत नाहीये. हां मी थांबवतो.